मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी विशाल आणि आदित्य ऑन स्ट्राइक. नाही दुसरा येईल तो आदित्य. ते काम आहे आधी काम आहे मग ते कन्फ्यूज होतो. आदिल आपण पाहतो स्ट्रायकिंगवर नॉन स्ट्रायकिंगला विशालला आपण पाहू शकाल. पहिल्या मॅचमध्ये या दोन्ही खेळाडूंचा खूप चांगला खेळ राहिला होता. 65 धावा जमवल्या होत्या टीमनं. मागच्या मॅचमध्ये गोल्डन डकचा शिकार झाला. पहिल्या चेंडूवर बाद झाला तो म्हणजे विशाल. आणि आता मात्र पुन्हा एकदा सज्ज पोखरीकरांना आपण पाहताय. यांचा दुसरा चेंडू आपण पाहू शकाल. एक सिंगल प्राप्त केली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 धाव. 2 चेंडूचा खेळ संपला. 1 धाव तुम्हाला पाहायला मिळेल. 1 धाव दापलकावर लागत असताना आपण पाहू शकाल. आणि मग जो जिंकेल यामधून तो मात्र अगदी आपण पाहू शकतो पाकर्षण रोडपाली संघासमोर खेळणार आहे. आणि मग उद्या मात्र पुन्हा एकदा एक संघाला चान्स मिळेल की म्हणजे फायनलसाठी कोण असेल पात्र, कोण असेल पुढे जाणार आहे, कोणता संघ अगदी चांगला खेळ करून संध्याकाळपर्यंत उद्या पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होईल. या चमचमत्या ट्रॉफीवर अगदी चांगल्या त्या ट्रॉफीवर आपलं नाव करण्यासाठी कोणता संघ सज्ज होतो पाहायचा आहे. चांगला चेंडू आपण पाहता. अगदी पडल्यानंतर बॅट अगदी लवकर फिरली. बॅटचा फेस अगदी लवकर क्लोज झाला आणि त्यानंतर मात्र चेंडू सरळ निघाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावन डॉट चेंडूची सांगता. देवाला आपण पाहताय यष्टांच्या मागे काम करताना. विशाल आहे ना लेदरचा प्लेअर आहे. त्याची गेम नाही, त्याची गेम बी मध्ये आहे. अगदी विशालला आपण पाहू शकाल बघा. अगदी विशाल खेळाडू आपण पाहिलं तर लेदर क्रिकेट सातत्याने खेळत असतो. आणि मग लेदर क्रिकेट म्हणलं तर मग एक तंत्रशुद्ध फलंदाजी जी शेपमध्ये खेळणं असेल त्यानंतर मग एखादा तंत्रशुद्ध कलात्मक स्ट्रोक गॅप शोधणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि फुल ग्राउंडवर अगदी त्या गोष्टी करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही लेदर खेळता त्यावेळेला मग तुमचा चेंडूचा बॅटचा संपर्क अगदी खूप चांगल्या पद्धतीने करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं. कारण लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट खूप फरक आहे. जमीन आसमानाचा फरक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा आधीसाठी हा चेंडू आपण पाहता फटका चांगला आहे. अगदी लांबलचचं क्षेत्र निवडलं जात आहे आणि चेंडू मात्र या वेळेला फरार सीमा पार 2 जाईल 4 धावा चौकार. आणि या 4 धावीच्या मदतीने धावसंख्या 6 धावा स्कोर कार्डवर जोडतील. स्कोरबोर्डवर 6 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. चेंडू मात्र आता मात्र संपले जात आहेत 5 आणि 6 धावा दापलकावर. षटक क्रमांक पहिलं फखरू खान यांचं आपल्याला पाहायला मिळतं. पॉवर प्लेचं बंधनकारक मानधनदारी. आणि मग पाबंदी रिस्ट्रिक्शन जर पाहिलं तर तुमचे 9 क्षेत्ररक्षक 30 आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर असताना हा आलाय आजच्या दिवसामध्ये आणखी एक लांब आणि उंच असा गगनभेदी गगनचुंबी षडगार दीपा मिडविकेट आणि स्कॉलेजच्या मधून आलेला हा षडगार. आणि या 6 धावीच्या मदतीनं धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 12 धावा. पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर आलेला षटगार आपण पाहिला अभियाचा. आणि टोटल रन्स जमल्या मैत्री 11 टीमची धावसंख्या 12 धावा दापलकावर. युनिटी स्पोर्ट्स आपण पाहताय. अमन हिरा आणि टीमला मात्र हरवलं. त्यानंतर मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण लायन्स संघाला हरवलं. आणि आता मात्र आपण पाहू शकाल मैत्री 11 टीम समोर खेळताना आपण त्यांना पाहताय. मैत्री 11 टीमचा प्रवास आजचा खूप चांगला राहिला. खूप चांगली बॅटिंग त्यांची राहिली. बॅटिंग तगडी राहिली आहे. गोलंदाजी चांगली झाली आहे. आणि असं असताना मग आता मात्र एकमेकांच्या समोर खेळताना हे दोनही संघ शेवटपर्यंत कसे लढतायत हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. पीटीसी लाईव्ह पनवेल टेनिस क्रिकेट बॅटिंगच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहताय. लाईव्हच्या माध्यमातून जे सर्व प्रेक्षक जोडलेत अगदी सर्व देशांमध्ये स्पर्धा पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. अगदी त्यांची पूर्ण टीम त्यांचं पण स्वागत करूया. विशालला आता स्ट्राईकवर पाहताय. देवाला आपण पाहू शकाल ज्या देवानं अगदी मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली. इथून मात्र आपण पाहू शकाल हा चेंडू आपण पाहताय. आणि या चेंडूवर मात्र हा आलाय षटकार. 6 धावा 6 षटकार पाहायला मिळतोय. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या टोटल 18 धावा 18 रन्स पाहायला मिळतील. झेल घेण्याची संधी होती. प्रयत्न करत होते. आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न चालू होता परंतु हाताला ब्रश केला स्पर्श झाला आणि चेंडू सीमा पार बाहेर पडला. 6 धावा आल्या विशालच्या बॅटमध्ये. हा चेंडू आपण पाहता अगदी थोडासा आपटला होता. खेळपट्टीच्या मधोमध आपण पाहता गिरलेनपर्यंत चेंडूला अगदी टेकअप करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर मात्र
प्रॉपर स्ट्रोक होऊ शकला नाही. बॅटच्या 11 बाजूला लागलाय आणि त्यानंतर आणखी एक सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जोडली 19 धावा. 19 धावा धावपलकावर तुम्हाला पाहायला मिळतात. देवा या वेळेला बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा देवाला आपण पाहताय. हा चेंडू आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक येतोय परंतु निर्माण क्षेत्रामध्ये चेंडू पडला जातो. सिंगल. त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चपलाईमध्ये धावा पूर्ण. अगदी जसं एका हलण्याच्या मागे चित्ता लागावा तसे दोन्ही खेळाडू खेळपट्टीला धावले. 2 धावा कंप्लीट केल्या आणि या 2च्या मदतीने 21 धावा 21 रन्स जमता स्कोअर कार्डवर. टोटल 4 षटकांमध्ये किती धावा जमू शकतात, 4 षटकांमध्ये किती धावेचं आव्हान ठेवलं जात आहे. मैत्री 11 टीमच्या माध्यमामध्ये युनिटी टीमच्या समोर अगदी युनिटी म्हटलं की तुमची एकात्मता, अगदी एकत्रितपणा आणि ती युनिटी कशा पद्धतीने शेवटपर्यंत लढतीये हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इथून मात्र मग आता बॉलिंग मार्क देवा पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर मैत्री 11 अगदी मित्रता दाखवणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. तर आज क्रिकेटच्या पटलावर खेळ करत असताना मैत्रीचे संबंध आपले वाढले. मैत्रीमुळे अगदी आपण जवळ आलो आणि या क्रिकेट खेळामध्ये अगदी एकमेकांचे चांगले संबंध पाहायला मिळतात. इथून मात्र आपण पाहू शकाल झेलची संधी होती. झेल मात्र सुटला जातोय आणि मग या चेंडूवर खर्च केला 2 धावा. कॅचेस इन द मॅचेस समीकरण वापरणं महत्वाचं आहे आणि मग झेल घेणं खूप गरजेचं होतं परंतु झेल घेऊ शकला नाहीये आणि त्यानंतर 2 धावा आणि या 2च्या मदतीने धावसंख्या धावपलकावर टोटल जमती आहे 23 धावा. 23 रन्स पाहायला मिळत आहे. सलामीची जोडी अद्यापर्यंत आदित्य आणि विशालला आपण पाहताय. अगदी तुम्ही पहिल्या मॅच मध्ये सुद्धा एक मोठी भागीदारी आपण पाहिली होती आणि त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये खेळताना 2 खेळाडू विशाल आणि आदी. अद्यापर्यंत विशालचा 1 षटकार, त्यानंतर आधीच्या बॅटमध्ये 15 धावा, 1 चौकार 1 षटकार, 6 चेंडू 15 धावा आणि विशालच्या डबल 8 धावा अशी तब्बल धावसंख्या 23 धावा. तेवीस रन्स पाहायला मिळत आहेत. हा चेंडू आपण पाहू शकाल. अगदी फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. गॅप शोधली जाते आणि गॅपला भेटत असताना 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून वेगानं बोलीनं फरार झाला. चेंडू सरळ सीमा पार मोठी 4 धावा चौकार आणि या 4 धावेच्या मदतीनं 27 धावा 27 रन्स पाहायला मिळत आहेत. चेंडू मात्र आता बाकी असतील. या षटकामधील 5 झालेत. 1 चेंडूच्याकडे बाकी आहे आणि धावसंख्या आता मात्र 27 धावा. देवा आता मात्र महागडा ठरतोय. थोडासा धावसंख्या त्याच्यावर सुद्धा खूप सारी पाहायला मिळतात. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर देवाच्या टोटल 15 धावा खर्च केलेत. 5 चेंडूमध्ये 15 धावा खर्च करतात. आमच्या आयोजक शमशू भाऊ यांना तुम्ही पाहू शकाल. शमशू भाऊ यांना आपण पाहू शकाल. अगदी पुन्हा अनिकेत आमचे अनिकेतजी गोरे यांना आवाज दिला आणि ते नक्कीच समालोचन करण्यासाठी मगाशी सुद्धा आपण त्यांचा आवाज ऐकला. इथे मात्र आपण पाहू शकाल एक धावाच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपला. 14च्या सरासरीनं 28 धावा 28 रन्स जमतात. 2 षटकं संपली. अशीच सरासरी राहिली तरी चांगला उच्चांक मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. परंतु मी मला आता जोडीला फोडणं महत्वाचं आहे. ब्रेक थ्रू मिळून मला महत्वाचं आहे. अगदी झालं ते गेलं त्याच्या बरोबरीने आता याच्या उलट विचार करणं महत्वाचं आहे. विकेट काढणं किंवा एखाद्याला बाद करणं धावांना अंकुश लावणं तुम्हाला करावं लागेल आणि त्यासाठी प्रयत्न करतायत. बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा गोलंदाज फखरू खान यांना आपण पाहू शकाल. कारण जर जोडी फोडली भागीदारी तुटली तर थोडासा मी म्हणेन प्रेशर येईल परंतु ते करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. तुमच्यामधील गुणकौशल्य असणार एखादा चेंडू चांगला दाखवावा लागेल. तुमच्यामध्ये अगदी जे एफर्ट्स आहेत तुम्हाला लावावे लागतील आणि ते एखाद्या चांगल्या चेंडूवर तुम्हाला विकेट घ्यावी लागणार आहे. धावसंख्या 28. पुन्हा एकदा फखरू खान सज्ज होत आहेत आणि समोर त्यांच्या आधी यांना आपण पाहत आहे. पहिला चेंडू आपण पाहतो 3ऱ्या षटकामधील अगदी अलंग कार्पेट खेळतोय. सिंगल पूर्ण 2रीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट आणि या 2च्या मदतीने धावसंख्या टोटल 30 धावा 30 रन्स कंप्लीट होतात. 30 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जातात. स्कोर कार्डवर जोडताना आपण पाहतो आदी आणि विशाल यांच्यामध्ये असणारी भागीदारी पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळते.
पार्टनरशिप पुढे जाताना आपण पाहत आहे. पार्टनरशिपला तोडणं तर पार्टनरशिपला अगदी कुठेतरी मोरीच काढणं हे खूप महत्वाचं. फखरू खान यांचा चांगला चेंडू कमबॅक करतोय. अगदी ऑफ स्टॉमवर चेंडूला आपण पाहिलं, थोडंसं जुन्या गतीने चेंडू फेकला, त्यानंतर ड्युरेशन पाहिलं आणि त्याच्यावर मात्र निर्धाव आणि बॉटल आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 30 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतं भारी मार्कवर फखरू खान यांचा चेंडू आपण पाहू शकता. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक, चेंडू सरळ वापरला, बॅकवर्ड स्पर्लेटच्या दिशेने येतोय. हा उत्तुंगाचा षटकार, लाजवाब स्ट्रोक होता बघा. दिशा अगदी ओळखली, पाहिलं, परतलं, जागा बनवली, रूम बनवला, ऑफस्टमच्या थोडेसे बाहेर निघाले आणि चेंडूला मात्र सरळ बॅटवर घेतलं आणि प्रॉपर मात्र षटकार. 6 धावा. इट्स अ 6च्या बरोबरीने धावसंख्या टोटल 36 धावा. 36 धावा. 36 ऑन स्कोर कार्डवर धावा लागतात. आता मात्र चेंडू आव्हामध्ये पाहायला मिळतोय. फखरू खान सुद्धा खेळखाली सरसावले होते, परंतु देवानी केलेला कॉलिंग आणि त्यानंतर टिकलेला झेल आणि इथून मात्र ही भागीदारी पार्टनरशिप मिळवण्यामध्ये यश आलंय. अगदी विकेटला बाद करण्यामध्ये यश आलंय. आधीच्या खेळीचा अंत झालाय. जी विस्फोटक इनिंग सुरू होती त्या इनिंगला मात्र अंकुश लावलं जात आहे आणि आधीला मात्र बाद केलाय. फखरू खानाने मिळते सफलता. युनिटी संघाला मात्र मिळालेली सफलता आणि धावसंख्या 36 वर हा लागतो पहिला धक्का. धावसंख्या टोटल 37. 37 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाज सज्ज झालाय. लाजवाब, खूप चांगला स्ट्रोक, अगदी क्लासिकल फटका पाहायला मिळतो बघा. सरळ बॅटनं, कारण ज्या वेळेला मी म्हणाल क्रिकेटमध्ये तुम्ही खेळताना सरळ बॅटचा जो खेळाडू आहे ना त्याला मरण नाहीये. कारण सरळ बॅटमध्ये खेळताना तो चारी बाजूला नुसतं 360 अगदी 366 360 अगदी या डिग्रीमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि तोच फटका सरळ बॅटने लगावला. कारण पूर्णपणे अगदी तुम्हाला ताकद वापरावी लागते, चांगला फटका एक्झिक्यूट करावा लागतो. तो केलाय आणि तो षटकार सुद्धा आपण पाहिलाय. हा चेंडू आपण पाहताय. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल रनआउटची विकेट जाती आहे. फलंदाज बाद झाला. षटकार आल्यानंतर मी म्हणेन चेंडू अगदी आपण पाहतो बॉट असेल, विकेट गेली नाही आहे. पुन्हा एकदा त्याला खेळण्यासाठी सज्ज व्हावं लागेल. अगदी
चांगले नियम आपण पाहताय. चेंडू हातामध्ये पडल्यानंतर स्टॉप झाल्यानंतर मग तुम्ही जर पाहिलं असेल कल्ला म्हणा. गोलंदाज यश पुन्हा एकदा तयार आहे. यश यांचा चेंडू आपण पाहताय. चेंडू उंच उडालाय. चेंडू अगदी झेल घेण्याची संधी होती. झेलमीच झालं, शरीराचा दूध घेतला झेलनं आणि त्यानंतर मात्र एक सिंगल आली आणि या सिंगलनं आता मात्र धावसंख्या दाखल काढत टोटल जोडली 44. 44 धाबा. 44 धाबा लागतात दाखल कावर. 44 रन्स स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल आणि मग त्यानंतर आपण पाहू शकाल तर धावसंख्या 44 धाबा. षटक क्रमांक षटकचा आहे. स्वागतचे षटक ग्रामीण भाषेमधील आणि मग त्यानंतर त्या षटकामध्ये आता मात्र किती धाबा येतात हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं आहे. हा फटका आपण पाहताय. अगदी उचली घेणारा चेंडू त्याच्यावर अगदी आपण पाहू शकाल खंडापासून बॅटिंग करताना यावेळेला अगदी खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि तो सक्सेसफुल केला बघा. धावसंख्या 50 धावा. अर्धशतक कंप्लीट झालंय. आज पुन्हा एकदा पहिल्या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या राऊंड मध्ये सुद्धा 50 धावा पूर्ण केल्या होत्या. आता मात्र पुन्हा एकदा 50 धावा जमवताना मैत्री 11. हा चेंडू आपण पाहू शकाल पडल्यानंतर सरळ निघाला यष्टीरक्षक देवाच्या हातामध्ये. बॅट चेंडूची सांगता समाप्ती मिळाली. धावसंख्या स्थिर 50 धावा. चेंडू मात्र आता आपण पाहिलं असतील तर टोटल 5 चेंडूचा खेळ संपला. उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या टोटल तुम्ही पाहताय जमती होती 50 धावा 50. इथून मात्र आपण पाहता लांब कार्पेट खेळतो जमिनीला विरंगत. एक सिंगल पुन्हा फंबल पाहायला मिळतो. थोडासा लडखडला जातोय आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल टोटल रन्स 2 आल्या आणि या 2च्या मदतीने धावसंख्या जमली 4 षटकांच्या अखेरीस 4 षटकांच्या समाप्तीनंतर ती म्हणजे 52 52 धावा आणि 53 धावेचं टार्गेट आहे. 53 धावांचं आव्हान ठेवलंय. या 53 धावा जनता डिपेंड होतात. 53 धावा कशा पद्धतीने अगदी चीज होतील हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मैत्री 11 आणि युनिटी स्पोर्ट्स अशी 2 संघ एकमेकांच्या समोर इथे खेळतात आणि मग असं असताना प्रथम नाणेफेक जिंकली. युनिटी टीमला फिल्डिंग स्वीकारलंय आणि मग या परिस्थितीमध्ये धावा जमल्या तर टोटल जर आपण पाहिले असतील त्याऐवजी मैत्री 11 टीमला 52 आणि 53 धावांचं एक मोठं टार्गेट 4 षटकांमध्ये ठेवलंय. आव्हान कसं पार पाडलं जाईल हे तुम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळणार आहे. पण आपण पुढे जाऊनच आपण पाहत राहा. ही स्पर्धा आपण पाहत आहे. अमन हेरा स्पोर्ट्स आपण पाहत आहे आणि त्यांच्या माध्यमातून असणारी सुरू असणारी स्पर्धा आणि पुन्हा एकदा सर्वांचं आपण कधी स्वागत.
या स्पर्धेसाठी आपण पाहतो आमचे फेज आहेत. त्यानंतर खूप सारी मेहनत घेत आहे. सर्वांची मेहनत खूप आहे. सर्वांची एकत्रितपणाने ही स्पर्धा मात्र आपण यशस्वी करतोय. उद्या स्पर्धेचा मेगा फायनल संघ तुम्हाला पाहायला मिळेल. सलामीची जोडी फखरू खान स्ट्राईक एंडवर, त्यांच्या बरोबरीने नॉन स्ट्राईक एंडवर देवाला आपण पाहतो तर बॉलिंग मार्फत येत आहेत मलिक यांना आपण पाहू शकाल. मागच्या मॅचमध्ये मलिक यांच्यावर 1300 धावा आले होते. षटकार सुद्धा दोन पाहिले होते. परंतु आता मात्र संघ वेगळा आहे, खेळाडू वेगळे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये धावा कशा खर्च करतील, धावा वाचवतील, गोलंदाजी कशी करतील हे सुद्धा पाहणं गरजेचं बनते. मॅचला होते सुरुवात. 24 चेंडू दुसरा 17 आणि करायचे 53 धावा. पहिला चेंडू आपण पाहत आहे. अगदी पडल्यानंतर काहीसा खाली राहिला, लो राहतोय आणि चेंडू समजून आला नाहीये. त्यानंतर मात्र आपण पाहिलं असेल तर डॉट निर्धाव चेंडूची सांगता. डॉट गिनती कोणी आकडा नाही, कोणी नंबर नाही आणि त्यानंतर मात्र आला हा निर्धाव. धावसंख्या अद्यापर्यंत आपण पाहू शकाल खातं ओपन झाले नाहीये. 53 करायचे. तशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जी मैत्री 11 टीमने बॅटिंग केली त्या बॅटिंगचा नमुना तुम्हाला दाखवावा लागेल. ती बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. हा चेंडू आपण पाहतो पुन्हा एकदा ऑफस्टमच्या दिशेने टाकणारा चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहिला असेल तर पुन्हा एकदा बॅट आलाय. धावसंख्या अद्यापर्यंत खातं ओपन होत नाहीये. इथून मात्र तुम्हाला सुरुवात करावी लागेल. इथून मात्र तुम्हाला चांगल्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. चांगले फटके एक्झिक्यूट करावे लागतील, कन्वर्ट करावे लागतील. चांगली धावसंख्या जगूनही मात्र तुम्हाला एक चांगला खेळ तुम्हाला करावा लागणार आहे. दोन चेंडू आपण पाहतो. बॉट तिसरा चेंडू अनसाईडला खेळतोय. पण आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे पिंटूला आपण पाहू शकाल. चेंडूला अडवतोय आणि 2 धावा पूर्ण करतात. 2 धावा कंप्लीट केल्या. दोन्ही फलंदाजांनी 3 चेंडू संपले. 2 धावा लागतायत. करायचे आतापर्यंत 51 धावा. 21 चेंडू आणि 51चं इक्वेशन आहे आणि त्यामध्ये मग तुम्हाला स्वतःमधील गुणकौशल्य, तुमच्यामध्ये असणारा आत्मविश्वास, तुमच्यामध्ये असणारी फलंदाजी, एक मोठ्या फटक्यांची बॅटिंग तुम्हाला एक लॉंग इनिंग तुम्हाला साकारायला लागणार आहे. इथून मात्र फुल टॉस आला आहे. त्याच्यावर प्रहार सुद्धा तितकाच तगडा आहे आणि चेंडू मात्र बॅकवर्ड स्टारलेग लॉंग लेगला हा चेंडू सरळ फेकून दिलाय. सीमा पार मिळतात 6 धावा. षडगार आणि या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या 8 धावा. 8 रन्स पाहायला मिळतील. 8 धावा धावफलकावर जोडल्या जात आहे. टोटल 4 चेंडूचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावर. 4 चेंडूचा खेळ संपला. 8 धावा तुम्ही पाहताय. अगदी आता मात्र 45 धावेची गरज आहे. सामना मिळेल अगदा बॅलन्स आहे. सामना 50-50 आहे. जर युनिटी टीमने चांगला खेळ केला तर ते सुद्धा पुढे येऊ शकतात. मैत्री टीमने चांगली गोलंदाजी केली तर ते सुद्धा फ्रंट फुटला येऊ शकतात. हा सुद्धा फटका चांगला पाहायला मिळतोय. अगदी क्षेत्ररक्षक नाही आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळत आहे आणि त्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलत असताना इथून मात्र पुन्हा एकदा फखरू खानच्या बॅटमधून आलाय. हा षटकारानंतर येणारा आणखी एक चौकार 4 धावा आणि या 4च्या मदतीने धावसंख्या 12 धावा धावफलकावर. आता मात्र 41 धावेची गरज आहे. चेंडू मात्र संपले 5 म्हणजे येणारे चेंडू आता 19 आणि 41 धावेची गरज आहे. 19 चेंडू आणि 41 धावा. समीकरण आता मात्र आपण पाहतो कमी होत चाललंय. परंतु हा चेंडू आणि त्याच्यावर मात्र कमबॅक कसा असेल गोलंदाज मलिक यांच्यावर प्रेशर पाहायला मिळतोय. षटकार चौकार आल्यानंतर थोडंसं अगदी आपण पाहत आहे डाव्या बाजूला समोर दिशेला खेळतोय. चांगली फलंदाजी करताना परंतु अडवलं जात आहे. अगदी शेवटच्या मुवमेंटला चेंडूला मात्र अडवण्याचं काम करते. अजून हा क्षेत्ररक्षक टीमसाठी वाचवतो. 2 धावा खर्च झाला 2 आणि या 2च्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपलाय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 जमली आहे. येणारे 18 चेंडू 39 धावेची गरज आहे. 18 चेंडू आणि आता 39 धावा.
18 चेंडू आणि 39 धावा. बॉलिंग मार्कर आला गोलंदाज विशाल. विशालला आपण पाहताय. विशालचा हा चेंडू देवा यांच्यासाठी होता. लेग बिट फॉर द विकेट LBWच्या माध्यमातून हाईट फॅक्टर लाईन लेंथ योग्य पद्धतीने होती आणि मग बीट झालाय आणि तिथून मात्र फलंदाज परततोय. देवा बॅकपिटला जाईल. 14 धावसंख्या 14 वर पहिला झटका देवाच्या रूपाने लागता युनिटी टीमला. 18 चेंडू आता 39 धावा. 18 चेंडू आणि 39 धावेची गरज. नवीन खेळाडू येतो लकी मैदानाच्या आतमध्ये. लकीला तुम्ही पाहू शकाल. लकी मैदानाच्या आतमध्ये येताना तुम्हाला पाहायला मिळतोय. मागच्या 2 मॅचचा भारत मॅच म्हणून त्याच्याकडे पाहिला आपण. 2 मॅच मध्ये चांगला खेळ त्याचा आपण पाहिला आणि तो मात्र आता सज्ज झालाय आणि मग त्याच्या समोर मात्र गोलंदाजीसाठी विशाल सज्ज आहे. विशालला गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. विशाल हा खेळाडू तुम्ही पाहू शकाल आणि मग गोलंदाजी पहिल्या चेंडूवर सफलता. आता लकीला मात्र मैदानामध्ये कारनामा करावा लागेल. ज्या 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच त्याने घेतला त्या 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि त्याला आता मात्र चांगला खेळ करावा लागेल. पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलावी लागेल. पूर्णपणे ओझे आपल्या डोक्यावर घेऊन त्याला या मॅच मध्ये प्रवास करावा लागणार आहे. त्याच्याबरोबर फखरू खान चांगली बॅटिंग करतात. इथे मात्र जोरदार अपील उत्साह पाहायला मिळतो. आत्मविश्वास कमी आहे. चांगल्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावलेली आहे. आता मात्र धावसंख्या 14 धावा. लागतात. गोलंदाज सज्ज विशाल. हा चेंडू आपण पाहता सरळ बाजूला खेळतो आहे. शेवटच्या मुवमेंटला सीमा रेषेच्या बाहेर आला चेंडू. अडवण्याचा प्रयत्न होता पिंटू यांचा परंतु चेंडू मात्र वेगाने फरार झालाय. सीमा रेषा ओलांडतोय. 9 ते 4 धावा. आणखी 4 धावा चौकार आणि या 4 धावीच्या बरोबरीने धावसंख्या टोटल 18 धावा. 35 धावा आता करायचे. 35 धावेचे इक्वेशन आव्हान तुम्हाला पाहायला मिळेल. 35 धावा अगदी होताना तुम्ही पाहू शकाल. 35 धावा होतील की नाही. 35 धावा डिपेंड होतील काही सुद्धा पाहिलं जाईल परंतु 18 धावा लागतात. विशाल पुन्हा एकदा सज्ज. त्याच्या समोर लकी आणि दुसरे षटक. लकीसाठी आपल्याला हात क्रॅकर पूर्ण सक्सेसफुल. चेंडू सरळ मिड विकेटच्या वरतून मिरकावलं जात आहे. चेंडू सीमा बाहेर दूर जाऊ षटकार 6 धावा आणि या 6 धावेच्या मदतीनं धावसंख्या टोटल 24 धावा. आव्हान होतं 35चं अगदी 6 मायनस राहिले 29 धावा. धावसंख्या जमली आहे ती म्हणजे 24 धावा. येणारे चेंडू आता मात्र पाहायला मिळतील 14 आणि 14 चेंडू 29 धावेची गरज आहे. चेंडू आणि आता 29 धावेची गरज आहे. या षटकाराने बघा मधलं अंतर बरंचसं कमी केलंय. विशालवर आता प्रेशर दडपण असणार आहे. इथून मात्र आपण पाहू शकाल कमबॅक करतोय. वेगवान चेंडू होता थोडासा वेगळ्या शैलीने टाकलाय. लेगबाईची धाव आली आणि एक धावीच्या मदतीनं 25 धावा. आता मात्र 28 धावा. येणारी 13 चेंडू 28 धावेचे इक्वेशन आहे. 13-28. एखादा बिगिट जर या चेंडूवर आला तर आणखी सिरस पाहायला मिळेल. आणखी चांगला सामना पुढे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. येणारे चेंडू आता मात्र 13 चेंडू आणि आता 28 धावेची गरज आहे. हा चेंडू तुम्ही पाहताय. आनंद कार्पेट खेळतोय. पिंटू येत आहेत. चेंडूला उचलतायत. एक सिंगल कम्प्लीट झाली आणि या सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या टोटल जोडली जाते 26 धावा. येणारे चेंडू आता 12 आणि 27 धावेची गरज आहे. 12 चेंडू आणि 27 धावा. 12 चेंडू 27चे इक्वेशन 12 मध्ये 27 करायचे आहेत. 13.50 ची सरासरी आणि त्यामध्ये करायचे त्या 27 धावा. तर 27 धावा अगदी वाचवण्यासाठी मग बॉलिंग मार्फत पिंटूला प्राचारण केलंय आणि मग 27 रन्स.
शॉट यार बाहेर आहे. पहिल्या टप्प्याचा चेंडू फटका चांगला प्राप्त टायमिंग आहे. अगदी 27-21 होता त्याच्यावर आलेला षटकार. आता मात्र येणारा 11 चेंडू 21 धावेची गरज आहे. 11 चेंडू आणि आता मात्र 21 धावा. मॅच मध्ये अगदी जीव होतोय. मॅच मध्ये अगदी स्वतःला सिद्ध करतोय. या सामन्यामध्ये आपल्या बॅटिंगचा फेस करतोय. अगदी बॅट मध्ये आपली क्षमता दाखवतोय आणि एका बाजूला लकी एका बाजूला फखरू खान आपल्या बॅटिंग मध्ये अगदी चांगला खेळ करताना पाहायला मिळतं. प्रेक्षकांची मनं जिंकली जातात. पहिल्या पूर्वार्धामध्ये मैत्री 11 टीमनं प्रेक्षकांची मनं जिंकली आणि आता मात्र त्या चेस करत असताना लकी आणि दुसऱ्या बाजूला फखरू खान यांना आपण पाहत आहे आणि ते सुद्धा तेच काम करतायत. आणि मग आता येणारे 11 चेंडू 21 धावा. 11 चेंडू 21 धावा. हा चेंडू आपण पाहता फिल्टर्स होता. अगदी प्रॉपर खेळता आला नाहीये. त्यानंतर मात्र आपण पाहता एक सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता येणारे 10 चेंडू 20 धावेची गरज आहे. 10 20 इक्वेशन 10 मध्ये 20 धावा आता मात्र जमवायच्या आहेत. 10 चेंडू आणि 20 धावा नक्की झाली की सर पाहिलं तर मोठे फटके येणं महत्वाचं आणि ते या षटकामध्ये घेणं महत्वाचं आहे. जर आता जर ते एखादा षटकार चौकार जर आला तर थोडंसं प्रेशर कमी होणार आहे आणि ते प्रेशर रिलीज करावं लागणार आहे तुम्हाला. पण त्याच्या उलट जर सांगायचं झालं तर गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करणं विकेट घेणं मग 10 चेंडू टाकणं प्रेशर वाढवणं गोलंदाजावर हे काम करावं लागेल. इतर मात्र फटका फसला आहे. विकेटचं झालं अगदी तिथे मात्र अडकला जातोय आणि फलंदाज ज्या फलंदाजाला बाद करायचा होता तो फलंदाज मात्र लकीच्या जाळ्यामध्ये अडकला. हॅलो हॅलो लकीच्या जाळ्यामध्ये अडकलाय आणि त्याला मात्र परतावं लागतंय. मोठा विकेट ब्रेक थ्रू मिळून दिला. टीम आता मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करताना संघाला आणतोय आणि आता मात्र त्याच्या बरोबरीने येतोय नवीन खिलाडी त्याच्या जागेवर सुमितला आपण पाहतोय. सुमित हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. सुमित हा खेळाडू आता मात्र मैदानामध्ये येतोय. मॅच मध्ये अगदी खूप चिरस पाहायला मिळतं. खूप चांगल्या चिरस तुम्हाला पाहायला मिळतोय आणि आता मात्र धावसंख्या पूर्ण दापलकावर स्थिरावलेली आहे. धावसंख्या 33. 20 धावा करायचे. चेंडू मात्र आता राहिलेत 9 आणि 20 धावेची गरज आहे. 9 चेंडू आणि आता 20 धावा. नऊ चेंडू 20 धावेची गरज असताना गॅप मधून खेळतो. गॅप सिलेक्शन केलंय. गॅप मध्ये खेळतोय आणि इथून मात्र घेऊन इनफिल्डला क्लिअर करताना चेंडू सरळ निघालाय. सीमा पार मिळते 4 धावा. सरकार आणि या 4च्या बरोबरीने धावसंख्या टोटल 37 रन्स. आता मात्र करायचे टोटल 16 धावा. 16 रन्स. 8 चेंडू आणि 16 धावा. 8 चेंडू 16 धावा. प्रत्येक चेंडूवर 2 धावेची गरज. पिंटू पुन्हा एकदा तयार. हा चेंडू पाहता आपण अगदी खोलच्या टप्प्याचा प्रॉपर स्ट्रोक होऊ शकला नाहीये. एक सिंगल वेगाने पूर्ण झाली आणि या सिंगलला आता मात्र येणारे 7 चेंडू आणि आता मात्र 15 धावेची गरज आहे. 7 चेंडू आणि आता मात्र 15 धावेची गरज. शरीरामध्ये पाण्याची कमतरता. नक्की तुमचं म्हणणं असतं कारण एखाद्या वेळी म्हणून जेवण नसेल तर चालेल पण पाणी खूप महत्वाचं आहे. शरीरामध्ये जितकी पाण्याची पातळी असेल ना तितकं तुमच्यासाठी मग खूप महत्वाचं आहे. त्यामध्ये आजकालचं क्रिकेट आपण पाहिलं तर आपल्या सर्व जी संघ आपण पाहतोय खाणं टायमावर न खाणं वेगवेगळ्या गोष्टी रात्री मोबाईल असेल त्यानंतर मग सकाळी बऱ्याचशा गोष्टी आपण पाहत असतो आणि मग या अनुषंगाने कधी कधी आपण पाहू शकाल झोप आणावर येणं या गोष्टी आपण पाहत असतात. इथे मात्र आपण पाहतो थोडासा पायाला क्राम्प आला आहे आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सज्ज होत आहेत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. येणारे चेंडू आता मात्र 7 चेंडू आणि करायचे त्या 15 धावा. 7 बॉल्स 15 धावेची गरज आणि मग समोर मात्र 7 चेंडू आणि 15 धावेची गरज. आणि सर हा चेंडू खूप बरंच काही सांगून घेईल. या चेंडूवर जर एखादा विकेट आला तर युनिटी टीमला मी म्हणून अगदी मॅच मध्ये येताना आपण पाहू शकाल. पण या जर चेंडूवर एखादा विकेट डॉट जर आला
तर मग 17 धावा, अगदी आपण पाहिलं तर 15 धावा राहतील. आणि अशा परिस्थितीमध्ये एखादी नवसंजीवनी तुम्हाला निर्माण करावी लागेल. आणि त्या परिस्थितीमध्ये आपण म्हटल्याप्रमाणे हा सुद्धा खूप चांगला फटका, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकता या षटकारानं एक नवीन संजीवनी निर्माण होणार का फकरू खान आणि त्यांच्या बरोबरीनं सुमित. येणारी शेवटची आता 6 चेंडू, गरज उरली होती टोटल 9 धावेची. 6 balls रिमेनिंग आणि आपण पाहत आहोत 9 runs रिक्वायर्ड आपण पाहू शकाल. 6 चेंडू आणि आता मात्र 9 धावेची गरज. मैत्री 11 टीमवर प्रेशर आता पाहायला मिळेल. प्रेशर रिलीज केलं निमाणे युनिटी टीमनं, कारण षटकार आल्यानंतर आता त्यांना अगदी माहीत पडलंय की अजून एखादा फटका आला तर या मॅच मध्ये आपण येऊ शकतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता अचूक गोलंदाजी करणं, अगदी चांगली गोलंदाजी करणं, अचूक टप्प्यावर चेंडूला हाताळणं, त्यानंतर मग सटीक चेंडूला फेकणं, इथे आता प्रयत्न करणं हे आता मैत्री टीमच्या समोर राहिलं. गोलंदाज कोण असेल, कोणाच्या हातामध्ये धुरा दिली जाईल, कोणाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाईल आणि कोण असेल असा खेळाडू की या मॅच मध्ये 9 धावा डिपेंड करून संघाला सेमीफायनल पर्यंत पोहोचून देईल. आणि तो गोलंदाज विशाल. चला 9 पॅकेट टीमचा कर्णधार येऊन थांबा. आपण 9 पॅकेट टीमचा कर्णधार रोडपाली संघ आपण पाहत आहोत. 6 चेंडू आणि आता 9 धावेची गरज आहे. 6 मध्ये 9 धावा. इक्वेशन समीकरण मधलं डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळेल. विशालच्या खांद्यावर जबाबदारी. एक मॅच प्रेशर वाढवेल फलंदाजी करणाऱ्या युनिटी टीमवर, तर एखादा बिगी विमानांना आल्यानंतर प्रेशर वाढेल गोलंदाजी करणाऱ्या मैत्री 11. पहिला चेंडू आपण पाहत आहे. यावेळेला अगदी आपण पाहू शकाल आणि या पहिला चेंडू बॅट आलाय. पहिला चेंडू बॅट आलाय. त्यानंतर मग आपण पाहिलं असेल आता मात्र येणारे 5 चेंडू आणि आता टोटल 9 धावेची गरज आहे. 5 चेंडू आणि 9 धावा. स्ट्राईक वरली मला फकरू खान येणं महत्वाचं. ते जर आले तर या मॅच मध्ये बरंच काही वेगळं चित्र निर्माण होईल पुन्हा एकदा. परंतु गोलंदाजी करताना गोलंदाज विशालला आता मात्र फक्त बॅट चेंडू टाकणं आणि ते करणं तितकं महत्वाचं राहिलं. येणारे चेंडू आता मात्र 5 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. 5 मध्ये 9 चौकीपेशन. 5 चेंडू 9 धावेची गरज. हा चेंडू आपण पाहताय फटका ऑनसाइडला खेळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अडवत असताना घडतंय काय, चुकी झाली आहे. चुकीला नसेल माफी. अति काही संकटातली अगदी मी म्हणून देव देतो आणि कर्म देतो अशा पद्धतीने इथं मात्र चौकार आलाय. आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल घर फिरले की घराचे भाषे बोलतात त्याच पद्धतीनं इथून मात्र येणारे चेंडू आता 4 आणि गरज असेल ती टोटल 5 धावेची. 4 चेंडू आणि 5 धावेची गरज. अमानवीरा संघाला मात्र परास्त केलं युनिटी टीमनं आणि त्यानंतर काय जबरदस्त खेळ राहिलाय. येणारे चेंडू आता मात्र 4 आणि 5 धावेची गरज आहे. आलेला नशिबाचा चौकार. हा चेंडू आपण पाहताय आउटसाइड दी ऑफ स्टंप, बराचसा बाहेर निघाला. अवे फ्रॉम बॉडी पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र आलाय हा वाईट. आता मात्र 4 चेंडू आणि आता 4 धावेची गरज आहे. 4 balls 4 runs. कोणता संघ जिंकेल, मैत्री 11 की युनिटी संघ, युनिटी की मैत्री 11 पाहणं गरजेचं बनतंय. सामना पुढे जिंकून प्रेक्षकांना आनंद मिळणं हेच तर क्रिकेटचं सूत्र आहे आणि ते तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. प्रेक्षकांना आनंद मिळणं आणि त्याच्यापेक्षा काय असू शकतं. इथे मात्र सिंगल घेणं, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव होणार का, परंतु नकारलं गेलं. 2 आल्या आणि या 2च्या मदतीने आता मात्र येणारे चेंडू राहिले 3. 2 धावेची गरज आहे. 1 शॉट 3 धावेची गरज आहे. 3 चेंडू आणि आता 3 धावेची गरज. 1 रन शॉट आहे. अगदी आपण पाहताय. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. ऑनफिल्ड डिसिजन असेल बघा. चला 3 चेंडू आणि आता 3 धावेची गरज आहे. 3 चेंडू आणि 3 धावेची गरज. 3 चेंडू आणि 3 धावेची गरज. सामना खूप चुरशीचा होतोय. सामना खूप अटीतटीचा होतोय. प्रेक्षकांना खूप सारा आनंद मिळतोय.
परंतु दोन्ही संघांच्या फास्ट पीस होत आहेत बघा. कारण धडधड आणि फक्त धडधड तुम्हाला दोन्ही संघांच्या पाठीराख्यांच्या मनामध्ये पाहायला मिळेल, हृदयामध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघ जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत या सामन्याचा रिझल्ट अद्यापर्यंत बालन्सा. 3 चेंडू आणि आता 3 धावेची गरज. बरी मार्कवर विशाल आणि त्याच्या समोर आहे सुमित. इथे मात्र आपण पाहत आहे वाडी कॅच ओ अजबात. काय जबरदस्त झेल घेतला बघा, अप्रतिम झेल. त्याला माहिती आहे या खेळचं महत्व, त्याला माहिती आहे या सामन्याचं महत्व. आणि या सामन्यामध्ये झेल टिपत असताना मॅच मध्ये पुन्हा एकदा एक रोमांचक क्षण निर्माण केला जातोय. आता मात्र येणारे चेंडू 2-3 धावेची गरज आहे. मागचे 60 रन किती महागात पडू शकते हे शेवटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण ज्या वेळेला संघाला पेनल्टी दिली जाते त्या वेळेला तो संघ पेनल्टीने हरतो ना, त्यावेळेला तो मैदानाबाहेर सोडताना कधी कधी आपण पाहिलं तर अगदी नाराज असतो, निराश असतो. आणि इथून मात्र त्याला स्पीडअप करायचं बघा, स्पीडअप करा. त्याला फिल्डिंग सजवा लगेच मैत्री निर्माण फिल्डिंग सजवायचा. 2 चेंडू आणि आता मात्र 3 धावेची गरज. त्याला फिल्डिंग सजवायचं. 2 चेंडू आणि 3 धावेची गरज. त्याला पाणी नाही लागेल मैदानात. त्याला 2 चेंडू बाकी आहेत. नाहीये बाय पाणी. बॉल नंतर चला 2 चेंडू बाकी आहे, सामना सुरू करा. 2 चेंडू बाकी आहे, सामना सुरू करा. चला कमिटीने सांगितलं सामना सुरू करा, त्यानंतर पाणी पिऊ आपण. 2 चेंडू आणि आता मात्र 3 धावेची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये ताण सुद्धा लागली नाही पाहिजे. कारण प्रश्न सुद्धा टीमचा आहे, संघाचा आहे, अगदी गावाच्या नावाचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि अशा परिस्थितीत तुम्हाला ताण लागतोय म्हणजे इथून मात्र आता 2 चेंडू आणि 3 धावेची गरज. परंतु लाजवाब झेल टिपला होता, काय नाही लगावली, काय जबरदस्त झेल. आणि त्यामध्ये आता टीम एकच घरची आहे का? 2 चेंडू आणि 3 धावेची गरज. दोन्ही टीम एकच घरची आहेत. अगदी आपण पाहत आहोत, अगदी आपण पाहू शकाल एकाच घरातलं म्हणलं तरी चालेल असे दोन्ही संघ पाहायला मिळतात, युनिटी आणि मैत्री 11. परंतु ते कोण पुढे जाणार? कारण ज्या पद्धतीने आपण म्हणतो एका आपण पाहिलं तर मानमध्ये 2 तलवार राहू शकत नाहीये, एका पटरीवर 2 ट्रेन सुद्धा चालू शकत. त्याच पद्धतीने मॅच मध्ये सुद्धा दोघांपैकी कोणताही एकच संघ राहणार आहे. इथे मात्र आपण पाहू शकाल झेल चिसरली, कॅरी केलाय पिंटूला, झेल टिपलाय. मॅच मध्ये रोमांचक क्षण, मॅच मध्ये रोमांचक स्थिती, मॅच मध्ये यू टर्न. आता मात्र 1 चेंडू 3 धावेची गरज. कारण 3 धावा म्हटलं आणि जे सर ते सिंगल डबलची सुद्धा क्रिकेट आहे. षटकारपेक्षा मी मला या चेंडूला सिंगल काढून फकरीवाला जरी स्ट्राईकवर आणलं असतं तर काहीतरी वेगळं झालं असतं. परंतु अगदी फटका खेळला समोरच्या दिशेमध्ये पिंटूला आपण पाहिलं, झेल टिपलाय आणि फलंदाज बाद झालाय. फलंदाज बाद होत आहेत. आता मात्र 1 चेंडू शेवटचा आणि आता कॅप्टनला 3 धावेची गरज. चला 9 पॅकेज टीमचा कर्णधार या. 1 चेंडू आणि 3 धावेची गरज. चला फिल्डिंग सजवा, पंच आपण सुद्धा सांगा. 3, 18, चला फिल्डिंग सजवा. 24, 26, 27, 1 चेंडू आणि आता 3 धावेची गरज. कारण जे टेबल आपण पाहतो या षटकामध्ये चक्रिकाने आपण नॉनस्टॉपला ज्या वेळेला आले ना ती स्ट्राईक त्यांना मिळालीच नाही. ती जर मिळाली असती तर कुठेतरी या मॅचला लवकर फिनिश सुद्धा होताना आपण पाहिलं असतं. परंतु तसं झालं नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं, फ्युचर अनाउन्समेंट मात्र करणं हे क्रिकेटच्या पडद्यावर चुकीचं ठरताना बऱ्याच वेळेला आपण पाहिलं. आणि तेच इथं उदाहरण पाहायला मिळतंय. 1 चेंडू 3 धावेची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार होऊन जाऊ द्यात. 1 चेंडू 3 धावेची गरज. युनिटी की मैत्री 11 की युनिटी संघ्या. 1 चेंडू आणि 3 धावा. विशालच्या हातामध्ये बहुतव्य मैत्री 11चा तर बहुतव्य आहे योगच्या हातामध्ये ती युनिटी संघाचा. 1 चेंडू 3 धावेची गरज. 1 चेंडू 3 धावेची गरज असताना फटका आपण पाहत आहे. काय
लाजवाब एक शॉर्ट रन आणि त्या अनुषंगाने सामना गमावला बघा. किती महागात पडली ती एक शॉर्ट रन तुम्ही पाहू शकाल आणि त्या एक शॉर्ट रनच्या माध्यमातून अचूक पंचांचं लक्ष, अचूक खेळाडूचं लक्ष आणि त्यानंतर आपण पाहू शकाल सामना 3 षटकांचा असेल. चला बॅट साईडला मैत्री 11 बॅट साईडला. चला भारत मॅच. साठी विशाल या आपण लगेच आहे त्यासाठी या. चला थँक्यू सो मच. आयोजकांना सुद्धा धन्यवाद देतो. अगदी आमचे विशाल पाटील सर असतील, अगदी त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी अगदी आज प्रचारण केलं होतं. आम्हाला जी संधी दिली आमची अमन विराज स्पोर्ट्स आपण पाहता आयोजक कमिटी आहे आणि त्या संघाच्या आयोजकांचा आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद करतो आणि आम्ही इथेच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. चला महाराष्ट्र मॅच विशाल या. तुमच्या मॅचसाठी 17 आवाज ऐकायला मिळेल. आमच्या अनिकेत मोरे सरांचा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल आणि आम्ही आपली रजा घेतो. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद करण शेखर सरांचं की आजच्या दिवसामध्ये त्यांनी आपल्या मोदीवर ध्वनीतून समालोचन केलं आणि व्हायरल कालीवाडी ते त्याला फक्त कनेक्ट कर. थोडी टच जरी करीस ना. हॅलो मिस्टर अनिकेत पाटील मॅन फ्रॉम रोडपाली. जिथे कुठे असेल आपण प्लीज कॉम्बॉक्स मध्ये या. तांत्रिक अडचण या ठिकाणी निर्माण झाली तर ती जरा कोण गेलं. नक्कीच या शिकायचं आपण व्यासपीठावरती आजच्या दिवसामध्ये खूप मेहनत राहिली आपल्या मधुर आवाजाने आपण या प्रेक्षकांना देखील मनोरंजित केलं. तर मी संशुल भाईंना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र शेखर पाटील सरांना सन्मानाची ट्रॉफी देऊन मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा देखील सन्मान पूर्ण करायचा. कॅमेरामॅन आपल्याला विनंती असेल कॉम्बॉक्सच्या साईडनं कॅमेरा आपण टर्न करा प्लीज. कॅमेरामॅन जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल प्लीज आपला जो कॅमेरा आहे तो कॉम्बॉक्सच्या साईडने वळवा प्लीज.